नमस्कार मंडळी, खूप खूप स्वागत आहे गायत्रीज रेसिपीजमध्ये तुमचं. मंडळी, आपल्याला साधी खिचडी न बनवता वाटाण्याची एक खिचडी तुम्हाला आज मी शिकवणार आहे. कधी काही वेगळं बनवावंसं वाटतं तर झटपट होणारी ही खिचडी आहे. तर तांदूळ मी धुवून घेतलेत, वाटाणे टाकलेले आहेत त्यात, आणि फोडणीसाठी लसण, हिरवी मिरची आणि टोमॅटो आणि राई, जिरं आणि हिंग लागणार आहे. अगदी सोप्या पद्धतीत सांगत आहे मी. पावसाळा सुरू आहे, झटपट काही बनवून खायचं असेल तर तुम्ही लगेचच बनवू शकतात. तर इथे कुकरमध्ये तेल किंवा घी तुम्ही घेऊ शकता. सर्वात आधी आपल्याला राई तडतडू द्यायची आहे, नंतर जिरं टाकायचे आणि अर्धा चमचा एवढं हिंग टाकायचे. छान फोडणी बसू द्यायची आहे. मस्त खमंग बसली गेली पाहिजे फोडणी, तेव्हाच खिचडी छान लागेल. कढीपत्ता टाकायचा आहे, लसण आणि हिरवी मिरची टाकायची आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे छान. लगेचच टोमॅटो ॲड करायचा आहे आपल्याला. मस्त परतून घ्यायचं आहे. या ठिकाणी टोमॅटो खूप जास्त शिजू द्यायचा नाही आहे, कारण तांदूळ आणि वाटाणे शिजत असताना छान शिजला जातो टोमॅटो पण. शेवटी हळद टाकायची आहे, मिक्स करून घ्यायची आहे. आणि त्यानंतर सर्वात शेवटी आपल्याला तांदूळ आणि वाटाणे टाकायचे. इथे फ्रोझन वाटाणे घेतलेत म्हणून तांदूळ बरोबर टाकते. जर ताजे वाटाणे असतील तर अगोदर फोडणीमध्ये वाटाणे होऊ द्या, नंतर तांदूळ ॲड करा. छान एकजीव करून घ्यायचे सगळं आणि थोडा वेळ असंच होऊ द्यायचे. आणि शेवटी चवीपुरतं मीठ ॲड करायचे. लक्षात घ्या, अजून पाणी टाकलेलं नाही आहे मी. शेवटी पाणी ॲड करायचं आपल्याला. चवीपुरतं मीठ ॲड करून छान मिक्स करून घ्यायचे पुन्हा एकदा. मिक्स केल्यानंतर शेवटी आपण पाणी ॲड करायचे. गरम पाणी इथे टाकलेलं आहे मी. छान मिक्स करून घ्यायचे आणि झाकण लावून अशा पद्धतीने शिट्ट्या होऊ द्यायच्या आहेत कुकरच्या. 3 शिट्ट्या आणि 5 मिनिटं स्लो गॅसवर ठेवलं की लगेचच छान असा हा आपला वाटाणा भात किंवा वाटाण्याची खिचडी रेडी होते. बघा, या ठिकाणी रेडी आहे वाटाण्याची खिचडी. पापड बरोबर सर्व करू शकतात तुम्ही. चटणी, लोणचं वगैरे घेऊ शकतात सोबतीला. तर रेसिपी आवडली असेल तुम्हाला तर नक्कीच गायत्रीज रेसिपीला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट्स करा. थँक्यू.